घोडबंदर रोडवरील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सिमेंटच्या गोण्या वाहून नेणारा टाटा कंपनीचा कंटेनर ठाण्याकडे येत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं बोरिवलीकडे जाणाऱ्या तब्बल 11 वाहनांना जोरदार धडक देत हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेत 4 जण जखमी झालेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर प्रवासी तस्किन शेख आणि अनिता पेरवाल यांना किरकोळ दुखापती झाल्यात. कार चालक रामबली बाबूलाल यांना कमरेला गंभीर दुखापत झाली असून सर्व जखमींना ओळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतर काही प्रवाशांनाही किरकोळ दुखापतीनंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासरगोडवली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कंटेनरमध्ये 35 ते 40 टन सिमेंटच्या गोण्या होत्या आणि उतरणीवर नियंत्रण गेल्यानंतर त्यानं समोरून येणाऱ्या गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा सिटी, वॅगनार, इर्टिगा, महिंद्रा, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसंच ऑटो रिक्षा अशा 11 वाहनांचं मोठं नुकसान झालं असून अनेक वाहनांच्या पुढील आणि मागील भागाचा चुराडा झालाय. अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. घटनास्थळी कासरगोडवली पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीनं दाखल झाले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती पसरवून पुढील अपघाताचा धोका कमी केला. या अपघातामुळे ठाणे घोडबंदर रोडवरील दोन्ही दिशेच्या वाहतुकीस जवळपास 2 तास मोठी कोंडी निर्माण झाली होती, तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. अपघातग्रस्त सर्व वाहनं रस्त्याच्या कडेला हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. दरम्यान कंटेनर चालकाचा शोध घेण्याचं काम कासरगोडवली पोलिसांनी केलं असून अपघाताचं नेमकं कारण काय याबाबत तपास सुरू केलाय. तरीके से एक्सीडेंट हुआ, अब तक कितने लोग इसमें इंजर्ड और कहाँ पे उनका उपचार चल रहा है? आज सुबह 7:30 से 8 बजे के करीब एक घोड़बंदर के ऊपर से मीरा रोड साइड से एक मल्टी एक्सल ट्रक आ रहा था। उसमें लोड बढ़ा हुआ था और जो थाना की तरफ से घोड़बंदर में जाने वाले जो ट्रैक है उस ट्रैक से अपोजिट साइड में रॉन्ग साइड में ये जो कार वाले हैं ऊपर जा रहे थे, तो ट्रक को कंट्रोल नहीं हुआ। जो रॉन्ग साइड में आ रहे थे 10 से 12 कार और 2-3 रिक्शा है, उसमें वो ठोकर लगा के एक्सीडेंट हो गया है। उसमें कार का काफ़ी नुकसान हो गया है क्योंकि ट्रक मल्टी एक्सल था और लोडेड था। इसमें 4 लोग इंजर्ड हुए हैं। ओला में जो टाइटन मेडिसिटी हॉस्पिटल है वहाँ पे उनके ऊपर उपचार चालू है। उसमें से एक जो ऑटो वाला है उसको थोड़ा ब्रेन में इंजरी हुआ है, बाकी एक नॉर्मल इंजरी है, किसी को चिंताजनक कोई नहीं है और सभी के रिलेटिव्स को हमने इन्फॉर्म किया है। दूसरी बात कि यहाँ का ट्रैफिक भी अभी नॉर्मल हो गया है। आपके माध्यम से मैं सभी नागरिकों को एक आह्वान करना चाहता हूँ कि भले ट्रैफिक को थोड़ा टाइम लगेगा बट रॉन्ग साइड का यूज़ मत कीजिए। आज ये केवल रॉन्ग साइड में थे इसलिए अपघात हुआ है। थैंक यू।